श्री शंकर प्रसन्न संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5 श्री गणेशाय नमः हे अजित अद्या सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे मी हीन दिन पातकीनर नाही कोणता अधिकार सर्व बाजूनी लाचार आहे मी देवदेवा परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने तो हीनांच्या हीनपणा थोरांना आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्विसाचे आहे दास गणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी जसे करशील तसे करी परी दया असू दे अंतरी देवा तुझ्या बलावरी दासगणूच्या सार्या उड्या गजानन असता शेगांवी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पार न लागे तियेच्या महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काढणी महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बेसावे कोणाशी उमगून द्यावे चरित्र आपुले येतुलेही श्रोते एका समयासी महाराज पिंपलगाववासी गेले तेथे गोष्ट केसी झाली ते अवधारा त्या पिंपलगावच्या शिवारांत होते एक अरण्यांत शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंती ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावून पद्मासन गुराखी त्या गावचे आपापले कलप गुरांचे घेऊन निघाले साचे अस्तमानी गाववाकडे मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजन्याकरिता गुरे गुराखी पातले कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित झाले मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिलं आजवरी पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला काही गुराखी बाहेर आले इतरां बोलावू लागले काही तेथेंच बैसले सत्पुरुषाचे समोर परी साधू बोलेना डोले मुलीच उघडीना याचे कारण कलेना त्या गुराखी अर्भकांसी कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला शक्ती मुली नुरली त्याला बोलावया कारणे कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयसी थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुलशी गुराखी पोरम हलवू लागली समर्थाला परी साधू हालेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष गुराखी आपसात बोलती याची मुलीनं कलेस्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यांत शंका नको कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावीत कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई कोणी म्हणती स्वर्गीच्या देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेंच भाग्य याचे आतां पूजन करू अवघे आपण ज्या स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे पोरे गेली ओढ्यावरी गेल्यामध्ये आणिले वारी परमभावे पायांवरी घालिते झाले समर्थांच्या कोणी वन्य पुष्पेंग आणिली माल त्यांची तयार केली कंठामध्ये घातिली गुराख्यांनी साधूच्या कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी गुराख्यांनी केले नमन आदरेम भाव धरून काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेल बहु झाला चला आता गावाकडे दिवस गेला मावलून काना आली राणातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणांसी पाहण्या येतील कान्नासी तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कलुणकी ते अवग्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कलविले मंदिराचे अवघे वृत्त पुढे श्रोते प्रातःकाली आली गावची मंडली समर्थांसी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसीना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी सांप्रत या शंकराच्या कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेल त्याला त्रास देऊ नका बंगाल देशी जालंदर 12 वर्ष झाले स्थिर समाधीच्या जोरावर गरते माझी ख्यात आहे ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली त्यांत उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा ग्रामांतील नारीनर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्यांच्या गजर
होत होता विबुद्ध हो. मधून मधून तुळशी फुले पॉर टाकीत होते भले. समर्थांचे अंग झाले गुलालाने लालीलाल. घंटा घड्याले वाजती लोक अवघे भजन करीती. जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने मिरवणूक आली गाववात. मारुतीच्या मंदिरात बसविले आणून सद्गुरुनाथ. एका भव्य पाटावरी तोही दिवस तैसाच केला. मग लोकांनी विचार केला आपण करुस्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा. स्वामीची या चरणांवरी नैवेद्याची धूम झाली. ज्ञानेन त्याने आणली पात्रें ती वाढून भली. मारुतीच्या मंदिरांत त्या अवग्यांचा स्वीकार. समर्थ केला थोडाफार हालोपालीत साचार. ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपलगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी. शेगांवा कारणे ते शेगावच्या लोकांसी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गाववासी. आला एक अवलिया थोर अधिकारी. प्रत्यक्ष आहे श्रीहरी धन्य पिंपलगाव नगरी. पाय लागले साधूचे आम्ही तया योगीवरा. कोठे न जाऊन देऊ खरा निधी चालत आला घरा. त्याते कोण दवडी हो शेगावचे बाजारात. जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपलगावांत. समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आत्ता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्यास झाले 15 दिन. याचा विचार करा हो गुरुराया तुम्हाविण. भणभणीत दिसे सदन शेगावचे अवघे जन. चिंतातूर झाले हो गाडी आणली आपणासाठी. चला शेगावी घ्यान जेठी मायले का होणे तुटी. हे काही बरे नसे कित्येक दयाला आपुले भक्त. राहिले असती उपोषित त्या शेगाव शहरांत नित्य दर्शन घेणारे. तुम्ही ना आल्या शेगावी मीही तनु त्यागीन बरवी. आमुची सांगा पुरवावी. आल कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे बदले. महाराज गाडीवरी बसले. शेगाववासी निघाले पिंपलगाववा सोडून. जैसा मागे गोकुल आला न्याया कृष्णा अक्रूर आला तैसा बंकटलाल भासला. अक्रूर पिंपलगाववाते. पिंपलगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती. नका होऊन दुःखित चित्ती. जातीनं कोठे लांब साधू वाटेल तेव्हा दर्शना यावे. हे तू आपुले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपलगावच्या बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूच्या करण्या कुलांची छाती नसे. चुरमुर्याचे लाडू खात पिंपलगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगाववा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलालाप्रती. ही का साहूची होय रीती. माल दुसऱ्याच्या बले न्यावा. मशी यावया तुझ्या घरी. भय वाटते अंतरी तुझ्या घरची नाही बरी. रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता. तिलाही त्वा कोंडिले तेथे माझ्या पाड कोण. म्हणून गेलो प्लोण जगदंबेचे पाहून. हाल माझे चित्त भ्याले ऐसे ऐकता हंसू आले. बंकटलाला प्रतिभले विनयाने भाषण केले. ते एका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता. आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाल तेथे आई तेथे दुज्याच्या पाड काही. आपुल्या पाया पुढे नाही. मला धनाची किंमत तेच माझे धनथोर. म्हणून आलो इथवर माझे न उरले आता घर. ते सर्वस्वी आपुले घरमालका कारण. शिपाई आडवी कोठून जसे तुमचे इच्छील मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती धेणू काढणं ते जाती. परी येती घरी पुन्हा तैसेंच तुम्ही करावे. अवग्या जगा उद्धरावे परी आम्हा न विसरावे. शेगावी यावे वरचेवर ऐसी समजूत घालून. शेगावी आणलिंग गजानन तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनर्पी. ती ऐकावी तुम्ही कथा सांगतो मी इथे आता. अडगाव नामे ग्राम होता एक तया वरढाड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघन. प्रातःकालीन चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूचिया समान होती. अंजनी तनये मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख. 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक. ऐसा प्रखर उन्हाला. माध्यान्हीच्या समयाला अकोली गाववापासी आला. हा योगेश्वर साधू भला. श्री गजानन महाराज तो काय घडले वर्तमान. समर्थांसी लागली तहान. करीती चोफेर अवलोकन. तो उदक कोठेन दिसेना. अंगावाटे चालल्या धारा. घामाच्या त्या एकसरा.
अधरोष्ठ तो सुकला खरा, उत्काविण समर्थांच्या ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी घालीत होता पाली खरी. आपुल्या त्या शेताला शेतकर्याची पाहता स्थिती, हे अवग्यंत मुख्य असती. कृषीवल हा निश्चिती, अन्नदाता जगाच्या अंगी ऐसे मोठेपण. परिसोशी यातना दारुण, बिचार्यांना ऊन तहान सोसणे भाग्यसे की. त्या अकोलीच्या शिवारांत जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेला मिळेल घृत परी अभाव पाण्याच्या. आपणांते प्यावयासी भास्कराने शेतासी, आणिले खापराच्या घागरीसी. उदक होते गावांतून, पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेतामाजी येण्याच्या. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेवली, त्या ठिकाणी स्वारी आली. भास्करा जल मागावया, समर्थ म्हणती भास्कराला. तहान बहुत लागली मला, पाणी दे बा प्यावयाला. नाही असे म्हणू नको, पुण्य पाणी पाजन्याचे आहे बापा थोरसाचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पाणपोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कलोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर. पुण्यलाभ कशाच्या? अनाथ पंगू दुबल्यांसाठी. त्या पुण्याच्या शोभती गोष्टी व जो समाजहितासाठी झटे त्यासी सहाय्य करा, ऐसे शास्त्राचे आहे वचन. तुझ्यासारख्या मेंदा कारण आम्ही पाजिता जीवन, ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी काम पोसला व जागा चोरट्याला. देती सदनी काय कोणी, तू भीक मागून घरोघर. कैलेस पुष्ट शरीर भारभूत साचार. आपुल्या कृतीने मी माझ्यासाठी घागर आणली सकालीन डोक्यावर, त्या आयत्या पिठावर. रेघोट्या तू ओढू नको, तुला ना देणार पाणी. नको करू रे विनवणी, जा जा करी येथोनी. काले आपले चांडाला, तुझ्यासारखे निरुद्योगी. जन्मले आमच्यात जागजगी, म्हणून झालो अभागी. आम्ही चहू खंडांत, हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून. थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर. तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता. भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे, वेड्या वृथा. तिकडे कशाला जातोस? ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य. पाणी या एका कोसांत, नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी, परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण. ते मी नयनीम पाहून स्वस्थ ऐसा बसलो जरी. तरी समाजहितासाठी काय मी केली सांग गोष्टी. साह्य होतो जगजेठी, हे तू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षपाशी बैसले एका दगडावर. डोले मिटून केले ध्यान, चिट्टी सांठविला नारायण. जो सच्चिदानंद दयाघन, दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवाही आकोली, पाण्या वाचून त्रस्त झाली, वोलही न राहिली. कोठेचे देवा विहिरीतून, मानवी यत्न अवघे हरिले. म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आताम जगन्मौल्ये. पाणी दे या विहिरीला, तुझी करणी अघटित. जे न घडे ते घडविसी सत्य. मांजरे जलत्या आव्यांत, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा. स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा. 12 गाव वैश्वानरा, भक्षिले त्वा गोकुलांत. कर्णखाग्रीन धरला गिरी, तूंच की रे मुरारी. तुझ्या कृपेची नये सरी. जगत्रयी कवणास, दामाजी पंत ठाणेदार. त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोरम. पांखरे रक्षिली माल्याची, उपमन्यूसाठी भला. क्षीरसमुद्र तुवान दिला, तहान नामदेवाला. मारवाळांत लागली जय, तै तुम्ही कौतुक केले. निर्जलता प्रांती भले, नाम्यासाठी भरविले. जल हे नाण ध्यानांत, ऐसे विनवितामीश्वरा. विहिरी लागी फुटला झरा, उफाल्याचा साजिरा. विहीर भरली क्षणामध्ये, साह्य झाल्या जगन्नाथ. काय एक न ते होत, ईश्वरी सत्ता अगाध सत्य. जे ना घडे तेच घडवी, तेट पाणी समर्थ प्याले. ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटालले. कान्हीनच चाले तर्क त्याच्या. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस. तिलाच एका घटकेस याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी. बलेच फिरतो पिशापरी. हे आता समजले. शेतींचे काम सोडून भास्कराला धावून धरिता झाला दृढचरण. मुखे स्तोत्र आरंभिले, हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा.
लिंक करासी कृपा करा. अर्भक मी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललोन टाकून. आता पस्तावा झाला पूर्ण. क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गोवळणी, रागावला ना चक्रपाणी. दयाळा बाह्यवेशांनी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तूंच निरसन केले चमत्कार दाखवून. भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर. ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. खोटीही प्रपंच माया आले आज कळून या. आता परते न लोटाया. दीना अर्भका कारणे भास्करासी समर्थ म्हणती. ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती. गावातून आणू नको तुझ्यासाठी हे जीवन. विहिरींत केले निर्माण आता कशाची नुरली वाण. मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरता बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दाऊ नका. माझा निश्चय हीच विहीर. कोरडी ठणठणीत साचार होती दयाळा आजवर. खेम नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक. भावाचे लागले उदक. आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही. सन्नितीची माझे आई, तुझ्या कृपे करून सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणैक घडता भास्करांप्रती केवढी झाली उपरती. याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन. संत चरण रजाचे अभंगी तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा. निजहिता कारणो पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता. जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या. मधूचा लागता सुगावा जैशा मक्षिका घेती धावा. वास साखरेचा पाहून रवा मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित. अडगावासी न जाता परत महाराज आले शेगावात. श्री गजानन सिद्धयोगी स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजयनामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत. संत महिमा जाणावया शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्यायः समाप्त.